महाराष्ट्रातून काही माणसं रशिया भेटीला चालली होती. प्रत्येकाला रशियात जाऊन काय करायचंय, काय बघायचंय यावर चर्चा चालली होती. त्यात दोन डॉक्टर होते. अर्थातच त्यांना तिथे शस्त्रक्रिया कशा होतात हे पाहायचं होतं. एक वकील होते. त्यांना न्यायालयाचे कामकाज कसं चाललंय हे पाहायचं होतं. एक पियानो वादक होते. त्यांना संगीत ऐकायचं होतं. आणखीही एक होते. ते म्हणाले, मला रशियातली माणसं पाहायची आहेत. त्यासाठी मला फक्त या देशात फुटपाथवर भटकायचंय. रशियातील पर्यटन स्थळ नव्हे तर तिथला माणूस बघायला उत्सुक असणारी ही व्यक्ती कोण असेल, काही अंदाज बांधता येतोय? ही व्यक्ती म्हणजे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ रशियात पोहोचले त्याआधी या मराठी साहित्यिकाची लेखणी तिथे पोहोचली होती. फकीरा, सुलतान, चित्रा या त्यांच्या कथा कादंबऱ्या रशियन भाषेत अनुवादित झाल्या होत्या. ह्या लेखकाला ऐकायला लोक गर्दी करत होते आणि रशियन भाषा येत नसल्यामुळे अण्णाभाऊ दुभाषाच्या मदतीने भाषण करत होते. आणि काय सांगत होते?